नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अत्यंत हेल्दी असा नाश्ता आणि तो म्हणजे थालीपीठ बनवणार आहे आणि ते सुद्धा भाजणीशिवाय घरच्याच पिठांपासून। त्यासाठी मी सगळ्यात अगोदर ह्या मिरच्या, जिरं आणि लसूण घेतलेलं आहे, ते मिक्सरमध्ये सरभरीत वाटून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता त्याच्यासाठी पहा, मी सगळ्यात अगोदर 1.5 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीचं पीठ थोडं थालीपीठामध्ये सुद्धा जास्तच असतं। त्याच वाटीने भरून मी साधारण 1 वाटी भरून बेसन आणि 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं। त्याचबरोबर 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं। आपण थोडंसं अर्धी वाटी बाजरीचं पीठ अजून घेऊया आणि जो आपण खरडा वाटला मिरची, लसूण आणि जिऱ्याचा तो घेऊया। त्याचबरोबर इथं मी साधारण 2 चमचे ते 1.5 चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। त्याचबरोबर 1 चमचा हळद टाकलेली आहे। थोडासा हिंग तुम्ही इथं नक्की टाका आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे आहे दही। इथं मी 3 चमचे भरून दही घेतलेलं आहे। दही तुम्ही नक्की टाका, तुमच्या थालीपीठाला अत्यंत छान चव आणि मऊ असे होतात तेव्हा। आणि 3 चमचे भरून मी इथं तेल टाकलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथं साधारण 2 मोठे कांदे मी ह्या अशा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। एकदम छान बारीक होऊन जातात ह्या चॉपरमध्ये कांदे। आता हे 2 कांदे मोठे बारीक चिरलेले घेतले। त्याचबरोबर थोडंसं बेसन आहे म्हणून अगदी थोडासा ओवा टाकलेला आहे। बेसन असल्या ओवा अगदी मस्त आहे। भरपूर सारी इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता मी फक्त इथं कोथिंबीर टाकली, तुम्ही लहान मुलं खात नसेल तर इथं पालक टाका चिरून, मेथी टाका, गाजर टाका। आपली लहान मुलं जर खात नसतील काही तर ते पदार्थ तुम्ही इथं नक्की टाकून अजून हेल्दी आपल्या ह्या थालीपीठाला बनवू शकता। पण हा अगदी ऑथेंटिक असा आपला थालीपीठ होणार आहे। आता मी काय केले हे पहा, अगदी लागल तसं त्याच्यात पाणी मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला थालीपीठ कडक कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करा आणि अगोदर मळताना नेहमी कमीच पाणी घ्यायचं, कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटतं। आता आपण हे पीठ 10 मिनटं ठेवून देणार आहे। मग 10 मिनटात अजून त्याला थोडंसं पाणी सुटणार आहे। आता थोडंसं तेल वरतून लावून मी ह्यांना 10 मिनटं ठेवून देते। 10 मिनटानंतर पाहिलं पहा, तुम्ही पुन्हा ते थोडंसं पीठ पातळ झालेलं दिसते। म्हणूनसाठी मळताना पीठ एकदम पातळ मळू नका आणि आपल्याला थालीपीठ ही पाण्याचा हात लावून थापून घ्यायची आहेत। पहा, एकदम असे छान गोळे करून घ्यायचे। आता थालीपीठ बनवण्यासाठी मी साधं पोळपाट आणि त्याच्यावर एक रुमाल टाकलेला आहे। रुमालाला ओलं नक्की करा, ठीक आहे। आता थालीपीठ थापताना सुद्धा पाण्याचा हात लावून लावून तुम्ही थालीपीठ थापून घ्या। खूप जाड किंवा खूप पातळ असं थालीपीठ बनवण्याची काहीच गरज नाही आहे। पण पातळ जर बनवलं तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं आवडतं खायला। काहींना कडक आवडतात, काहींना मऊ थालीपीठ आवडतात। त्यानुसार तुम्ही थालीपीठ थापून घ्या। आता मी इथं तव्याला मस्तपैकी तूप लावलेलं आहे। मी ज्या पद्धतीने टाकलं त्या पद्धतीने टाका आणि रुमाल व्यवस्थित जर निघत नसेल तर त्याच्यावर पाणी शिंपडा, म्हणजे मग लगेच तुमचा रुमाल निघेल। आता मी असे हे छोटे छोटे होल केलेले आहेत आणि त्या होलमध्ये सुद्धा मी तूप सोडते आहे। हा चमचा एकदम छोटा असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप चमचे तूप ओतते आहे, पण तसं नाही आहे। तो तिकडं आपला भाजतोय, मी झाकण ठेवले आणि गॅससुद्धा बारीक केलेला आहे। आपल्याला पटपट करायचं असेल तर तो भाजता भाजता इकडे दुसरं थालीपीठसुद्धा आपल्याला थापून घ्यायचं आहे। पहा, 2 मिनटामध्ये ते थालीपीठ एकदम छान भाजलं जातं आणि भरपूर तुम्ही तूप किंवा तेल लावा, तुपाने खूप छान चव येते। पहा तुम्ही किती छान असा त्याला कलर आलेला आहे। पुन्हा गॅस बारीक करून मी 2 मिनटासाठी ठेवून देते। तोपर्यंत आपण इकडं दुसरं थालीपीठसुद्धा थापून घ्यायचे। यानं काय होतं, प्रत्येकाला गरम गरम देतासुद्धा येतात, वेळसुद्धा वाचतो आणि गॅससुद्धा बचत होते। त्यामुळं एकच थालीपीठ भाजत किंवा थापत बसायचं नाही। पहा, अगदी सोप्या पद्धतीने आहे। पाणी लावून लावून तुम्ही थापून घ्या, म्हणजे तुमचं थालीपीठ खूप छान होतं, हातालासुद्धा चिकटत नाही। पाहू शकता, तुम्हाला जर अजून त्याला खरपूस करायचं असेल तर गॅस मोठा करून तुम्ही त्याला झाकण न ठेवता सुद्धा भाजून घेऊ शकता। आता शेवट प्रत्येकाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या, पण कमीत कमी एका थालीपीठाला 5 मिनटं तरी तुम्ही गॅसवर ठेवणं गरजेचं आहे, कारण सगळी पिठं कच्ची असतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि आपण थोडंसं जाड थापतो। आता मी ते दह्याबरोबर सर्व केलेलं आहे आणि त्याबरोबर चहा घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यावर मस्तपैकी घरच्या साईजचं लोणी घेऊ शकता आणि मस्त असा आपला हा नाश्ता रेडी होऊन जातो। तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।